हॅलो, वेलकम, नमस्कार, आदाब, सत श्री अकाल. कशा आहात तुम्ही? मजेत ना? बघा मित्रांनो, आपण शिकत आहोत चॅप्टर हीट. आणि ह्या चॅप्टरच्या आपल्या पाठीमागच्या लेक्चरला आपण काय शिकलो, तर आपण बघितलं होतं स्पेसिफिक हीट कपॅसिटी. आणि ह्यासाठी आपण केला होता एक एक्सपेरिमेंट. आठवतोय काय होता तो एक्सपेरिमेंट? तर आपण सारख्या वस्तुमानाचे 3 स्पियर घेतले, 3 बॉल घेतले. एक होता आयर्नचा, लोखंडाचा, दुसरा होता कॉपरचा आणि तिसरा होता लीडचा. तिन्ही बॉल, तिन्ही स्पियरचं जे वस्तुमान आहे, मास आहे, ते सारखं आहे, सेम आहे. त्यानंतर आपण काय केले का, मध्ये पाणी उकळवलं आणि त्या उकळत्या पाण्यामध्ये काय केलं, आपण हे 3 स्पियर अलवारपणे सोडले, हळुवारपणे सोडले. काही वेळ त्यांना ह्या गरम उकळत्या पाण्यामध्ये आपण ठेवलं आणि साईडला तोपर्यंत एक मेणाचा थर घेतला आपण एका ट्रे मध्ये. खूप जास्त जाडीचा हा मेणाचा थर आहे. त्यानंतर आपण चिमट्याच्या साह्याने एक एक करून हा स्पियर उचलला. सगळ्यात पहिले आपण आयर्न स्पियर उचलला आणि तो त्या मेणामध्ये सोडला. त्याच्यानंतर कॉपर स्पियर घेतला आणि तो सोडला. आणि सगळ्यात शेवटी आपण लीड स्पियर हा सोडला. आता तुम्हाला माहितीये मेणाची प्रॉपर्टी काय? मेणाला उष्णता मिळाली असता मेण वितळते. मग जेव्हा तुम्ही आयर्न बॉल त्याच्यामध्ये सोडला, ऑब्विसली 100 डिग्री तापमान त्याने शोषलेलं होतं आयर्न बॉलने. आणि म्हणून तो जसा त्या मेणाच्या लगद्यावरती पडला, थरावरती पडला, त्याने त्याची उष्णता मेणाला दिली आणि मेण वितळत गेलं. त्याच पद्धतीनं तो आयर्न बॉल काय होत गेला, खाली 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 सरकत गेला. दुसरीकडे जेव्हा तुम्ही कॉपर बॉल टाकला तेव्हाही तसंच झालं आणि लीडचा बॉल टाकला तेव्हाही तसंच झालं. 3 वेगवेगळ्या प्लेसेसला तुम्ही बॉल टाकले त्या लगद्यामध्ये, त्या थरामध्ये मेणाच्या. पण ऑब्झर्वेशन असं असलं, ऑब्झर्वेशन हे दिसलं की हे जे तिन्ही बॉल आहे, ह्या मेणाच्या थरामध्ये जे घुसण्याची त्यांची कॅपॅसिटी आहे, ज्या खोलीमध्ये ते गेले, ती खोली वेगवेगळी होती. द डेप्थ विथ रीच बाय ईच बॉल इज डिफरंट, दो their mass is same and their temperature that is been given is also same, but still each ball goes various deeper places. कोणता बॉल सगळ्यात जास्त खोल गेला? ऑब्विसली आयर्न बॉल. त्याच्यानंतर कॉपर आणि सगळ्यात वरती जो राहिला म्हणजे थोडासाच खोल गेला तो होता लीड बॉल. याचा अर्थ काय की वस्तुमान जरी सारखं असलं, तापमान जरी त्यांना सारखं दिलेलं असलं, तरी प्रत्येक मेटलची किंवा प्रत्येक सबस्टन्सची जी उष्माधारकता आहे, उष्णता शोषून घेण्याची क्षमता आहे, ती वेगळी वेगळी आहे. आणि यालाच म्हटलं जातं स्पेसिफिक हीट कपॅसिटी. मराठीत याला म्हणतात विशिष्ट उष्माधारकता. मग काय असतं ही स्पेसिफिक हीट कपॅसिटी आणि स्पेसिफिक हीट? त्याची डेफिनेशन पण आपण लास्ट लेक्चरला घेतली होती. तर डेफिनेशन अशी आहे बघा, द अमाउंट ऑफ हीट एनर्जी रिक्वायर्ड टू रेज द टेम्परेचर ऑफ युनिट मास ऑफ एन ऑब्जेक्ट 1 डिग्री सेल्सियस बाय 1 डिग्री सेल्सियस इज कॉल्ड स्पेसिफिक हीट ऑफ दॅट ऑब्जेक्ट. म्हणजे बघा, स्पेसिफिक हीट ही द अमाउंट ऑफ एनर्जी आहे, ही अमाऊंट ऑफ एनर्जी आहे, अमाऊंट ऑफ हीट एनर्जी जी आपल्याला पाहिजे. कशासाठी पाहिजे? तर एक युनिट मास ऑफ सबस्टन्स, युनिट मास ऑफ सबस्टन्स म्हणजे एकक वस्तुमानासाठी. आता एकक वस्तुमान तुम्हाला माहिती आहे, आपण ते ग्रॅम पण घेऊ शकतो, किलोग्रॅम पण घेऊ शकतो, राईट? मग एकक वस्तुमानासाठी काय करायचंय, त्या ऑब्जेक्टचं जे टेम्परेचर आहे ते 1 डिग्रीने वाढवायचं आपल्याला. आणि ते 1 डिग्रीने वाढवण्यासाठी किती त्याला स्पेसिफिक हीट लागते, किती त्याला अमाऊंट ऑफ हीट लागते, ती म्हणजे काय, त्याची स्पेसिफिक हीट. मग स्पेसिफिक हीट म्हणजेच काय, द अमाऊंट ऑफ हीट रिक्वायर्ड टू रेज द टेम्परेचर ऑफ युनिट मास ऑफ एन ऑब्जेक्ट बाय 1 डिग्री सेल्सियस इज कॉल्ड एज स्पेसिफिक हीट. एकक वस्तुमानाला 1 डिग्रीने उष्णता, 1 डिग्रीने तापमान वाढवण्यासाठी लागणारी विशिष्ट उष्णता म्हणजेच काय, स्पेसिफिक होय, विशिष्ट उष्णता होय. ठीक आहे. मग आपण हे बघितलं लास्ट लेक्चरला की वेगवेगळ्या पदार्थांची उष्माधारकता ही वेगळी वेगळी असते. वॉटर हॅव हायेस्ट, दिलेल्या टेबलमध्ये हायेस्ट
स्पेसिफिक हीट कॅपॅसिटी इट इज 1.0. अँड आयर्न बॉल बद्दल आपण बोलत होतो ना, त्याची किती आहे स्पेसिफिक हीट कॅपॅसिटी 0.110. कॉपर बॉलची किती आहे 0.095 आणि त्या लीडची त्यापेक्षा कमी आहे आणि म्हणूनच त्यांची जी डेप्थ आहे मेणामध्ये ती वेगवेगळी गेली. त्याच्यानंतर आपण बघितलं की स्पेसिफिक हीट कॅपॅसिटी याचं काढण्याचा एक फॉर्म्युला आहे. कसं काढतो आपण, तर द heat energy get absorbed by the object is equal to mass m into c into delta t. Here specific heat capacity is represented by letter c, small c, and mass of the object represented by m, small m, whereas the temperature difference represented by delta t. म्हणजे अगोदरचं तापमान त्याच्यानंतरचं तापमान या दोघांचा फरक म्हणजे आपण काय करतो लार्ज मायनस मिनिमम और हाई मायनस लो, म्हणजेच हे मिळतं आपल्याला डेल्टा टी. तो फॉर्म्युला असा होता बघा, m into c into delta t. Here m is the mass of the substance object, c is the specific heat of that substance, and delta t is the temperature difference, means to raise the temperature 1 degree Celsius. मग हे आपण घेतलं होतं. आता जर हीट एनर्जी ऍब्सॉर्ब करत असेल, हीट एनर्जी ऍब्सॉर्ब करत असेल तर आपण हे सूत्र बघितलं. जर हीट एनर्जी लॉस करत असेल तरी पण ते सूत्र आहे काय, m इंटू सी इंटू डेल्टा टी, हे ना. हे सगळं आपलं झालं होतं. मग आजच्या लेक्चरला आपण पुढे सरकणार आहे आणि पुढे आज आपण बघणार आहोत ते म्हणजे हीट एक्सचेंज. म्हणजे काय, उष्णतेची आदला बदल. हीट एक्सचेंज, एक्सचेंज म्हणजे आदला बदल, उष्णतेची आदला बदल. मग काय करायचं उष्णतेच्या आदला बदल करण्यासंदर्भात बघा तुमच्या स्क्रीनवरती, प्लीज सी ऑन युअर स्क्रीन. हीट एक्सचेंज. इफ हीट इज एक्सचेंज बिटवीन अ हॉट अँड कोल्ड ऑब्जेक्ट, द टेम्परेचर ऑफ द कोल्ड ऑब्जेक्ट गोज ऑन इन्क्रीजिंग ड्यू टू द गेन ऑफ एनर्जी अँड the temperature of the hot object goes on decreasing due to the loss of energy. The change in the temperature continues till the temperature of both the object attain at the same value. In this process, the cold object gains the heat energy and the hot object loses the heat energy. If the system of both the object is isolated from the environmental by keeping it inside a heat resistant box, meaning that box is energy exchange, that box meaning that the energy exchange takes place between the two objects only, then no heat energy can flow from inside the box or come out of the box. Then in this situation we get the following principle. The principle is heat energy lost by that object, that hot object, is equal to heat energy gained by the cold object, and this is called as a principle of the heat exchange. यालाच उष्णता आदला बदलीचं तत्व असं म्हटलं जातं. बाजूची आकृती बघून घ्या एकदा. बॉक्स जो इन्सुलेटेड आहे, म्हणजे बाहेरचं तापमान तो आतमध्ये नाही जाऊ देत आणि आतल्या तापमानाला बाहेर नाही जाऊ देत. याच्यामध्ये आपण दोन ऑब्जेक्ट ठेवले, एक हॉट ऑब्जेक्ट आहे आणि एक कोल्ड ऑब्जेक्ट आहे. तर हॉट ऑब्जेक्टने जेवढी उष्णता लूज केलेली असेल तेवढीच उष्णता कोण धारण करेल, कोल्ड ऑब्जेक्ट धारण करेल. ठीक आहे, यालाच ते तत्व म्हणतं. ना कमी ना जास्त, बाहेरच्या टेम्परेचरचा काही इथं इफेक्ट होणार नाही असं ते म्हणताय. बघा मित्रांनो, हीट एक्सचेंज, उष्णतेची आदला बदल कशी होते. तुम्हाला माहिती आहे की दोन वस्तू, एक हॉट ऑब्जेक्ट आहे आणि दुसरी कोल्ड ऑब्जेक्ट आहे, जर त्या एकमेकांमध्ये मिक्स केल्या किंवा एकमेकांना जर चिकटवल्या तर त्यांच्यामध्ये उष्णतेचं आदान प्रदान होतं. हॉट ऑब्जेक्ट ही उष्णता लूज करते, एनर्जी लूज करते, तर दुसरीकडे कोल्ड ऑब्जेक्ट ही उष्णता गेन करते. म्हणजेच काय होतं, उष्णता ही हॉटर ऑब्जेक्ट करून कोल्डर ऑब्जेक्ट कडे जाते. आता असं होत असताना काय होतं, द टेम्परेचर ऑफ द हॉट ऑब्जेक्ट गोज ऑन डिक्रीजिंग.
while the temperature of cold object goes on increasing. जी वस्तू गरम आहे, जी वस्तू उष्णता तिच्यात जास्त आहे, तिचं तापमान हळूहळू कमी होत जातं आणि जी थंड वस्तू आहे तिचं तापमान हळूहळू वाढत जातं. असं कुठपर्यंत होत राहतं एक्सचेंज? तिथपर्यंत की जेव्हा दोन्ही वस्तूचं तापमान सारखं होत नाही तिथपर्यंत. आलं लक्षामध्ये? दोन्ही वस्तूंचं तापमान सारखं होत नाही तिथपर्यंत असं हे घडून येतं. आलं लक्षात? आता जसं की बघा, हे उदाहरण आपण घेऊ शकतो आंघोळीच्या पाण्यासाठी. जसं तुम्ही तुमच्याकडे हीटर असेल, तुम्ही गॅसवर पाणी तापवत असाल किंवा तुमच्याकडे गिझर सुद्धा असेल, जेव्हा तुम्ही ते सगळं ऑन करता आणि पाणी तापवून घेता, कधी कधी होतं काय की अपेक्षा आपल्याला जेवढं गरम पाणी लागतं त्यापेक्षा जास्त गरम पाणी ते झालेलं असतं, बरोबर? दुसरीकडे एक बकेट थंड पाण्याची भरून ठेवलेली आहे. मग बघा, एका बकेटीत तुम्ही हात बुडवला तर हात भासतो, खूप जास्त गरम पाणी आहे जेवढं की तुम्हाला नकोय, आणि दुसरीकडे थंडगार पाणी आहे ते पण आपल्याला नकोय. मग अशा वेळेस तुम्ही काय करता? अगदी बरोबर, आपण काय करतो, थंड पाणी हे गरम पाण्यामध्ये मिक्स करतो, है ना? गरम पाणी मधली क्वांटिटी थोडी कमी करतो ज्याच्यात जागा नसेल तर, आणि थंड पाणी त्याच्या जागी काय करतो, रिप्लेस करतो. तेवढंच थंड पाणी आपण टाकतो जेवढं तापमान आपल्याला आवश्यक आहे, जेवढं गरम पाणी आपल्याला आवश्यक आहे की नाही? म्हणजे आपण सगळंच्या सगळं नाही टाकून देत, का सगळ्याच्या सगळं गरम पाणी पण नाही काढून देत. कसं? जेवढं आपल्याला लागतं ते. मग आता याच्यात होतं काय बघा, की जेव्हा थंड पाणी तुम्ही गरम पाण्यामध्ये टाकता तेव्हा काय होतं, तर गरम पाणी हे त्याची उष्णता थंड पाण्याला देतं, किंबहुना थंड पाणी त्याच्या कोणती उष्णता शोषून घेतं. म्हणजेच थंड पाणी हे काय बनतं, गरम, तर दुसरीकडे गरम पाणी हे काय बनत चालतं, कोमट, म्हणजे थंड बनत चालतं. आणि याच्या मिड पॉइंटला आपण येतो आणि आपल्याला आवश्यक असं गरम पाणी बनवतो आणि मग त्या आंघोळीसाठी आपण वापरतो. हा डेली कॉमन फेनॉमेनॉन आहे, बरोबर आहे की नाही? म्हणजेच बघा की थंड वस्तू ही गरम वस्तूकडून, उष्ण वस्तूकडून काय करते, हीट एनर्जी, उष्णता शोषून घेते. तर दुसरीकडं हॉट ऑब्जेक्ट, उष्ण वस्तू ही तिची उष्णता काय करते, लूज करते. मग आता हा झाला आपला डे टू डे लाईफ मधला एक्सपेरिमेंट. पण याच्यामध्ये काय होतं की एन्व्हायरमेंटचं पण टेम्परेचर असतं. थंडीचं वातावरण असेल तर गरम पाणी लवकर थंड होऊन जातं, उन्हाळ्याचे दिवस असतील तर गरम पाणी थंड व्हायला उशीर लागतो. मग वातावरणाचा देखील याच्यावरती परिणाम होतो, म्हणजे वातावरण देखील ही उष्णता शोषून घेत असतं. मग याच्यासाठी तुम्ही काय करायचं आहे, आयसोलेटेड बॉक्स मध्ये हा एक्सपेरिमेंट करून बघायचा आहे. मग जेव्हा तुम्ही आयसोलेटेड बॉक्स म्हणजे काय ना, तर तो बाहेरची उष्णता आतमध्ये येऊ देतो आणि ना तर तो आतली उष्णता बाहेर जाऊ देतो. मग असा जर बॉक्स तुम्ही घेतला आणि याच्यामध्ये दोन ऑब्जेक्ट तुम्ही प्लेस केले, एक हॉट ऑब्जेक्ट आणि दुसरा कोल्ड ऑब्जेक्ट, तुम्हाला असं दिसून येईल की हॉट ऑब्जेक्ट हा त्याची उष्णता जितकी लूज करेल तितकीच उष्णता हा कोल्ड ऑब्जेक्ट गेन करेल. आणि असं तोपर्यंत चालत राहील जोपर्यंत दोन्ही ऑब्जेक्टचं तापमान, दोन्ही ऑब्जेक्टचं टेम्परेचर सारखं होत नाही तोपर्यंत. आणि यालाच म्हणतात काय, तर हीट एक्सचेंज प्रिन्सिपल, उष्णता अदला बदलीचं तत्व, जेव्हा तुम्ही आयसोलेटेड सिस्टीम मध्ये हा एक्सपेरिमेंट करता. मग काय आहे ते तत्व? तर ते तत्व आहे हीट एनर्जी लॉस बाय हॉट ऑब्जेक्ट. उष्णता जेवढी की लूज केली, सोडली, दिली कोणी, हॉट ऑब्जेक्टने, गरम वस्तूने, इज इक्वल टू हीट एनर्जी गेन बाय द कोल्ड ऑब्जेक्ट. तेवढी उष्णता घेतली कोणी, थंड ऑब्जेक्टने. इथं कोणतीही उष्णता लॉस होत नाही एन्व्हायरमेंट मध्ये, बिकॉज इट इज अन आयसोलेटेड सिस्टीम. म्हणजे किती बघा ना, जेवढी उष्णता हॉट ऑब्जेक्ट सोडेल तेवढीच उष्णता कोल्ड ऑब्जेक्ट गेन करेल, किंबहुना जेवढी सुटलेली असेल, जेवढी ती कमी झालेली असेल तेवढीच कोणाची वाढलेली असेल, थंड ऑब्जेक्टची वाढलेली असेल. हे प्रिन्सिपल आपल्याला सांगतं. आलं लक्षामध्ये? तर मग हे आहे प्रिन्सिपल ऑफ हीट एनर्जी. त्याच्यानंतर हीट एक्सचेंज, त्याच्यानंतर पुढचा जो पॉइंट आहे तो म्हणजे मेजरमेंट ऑफ स्पेसिफिक हीट. मिक्सिंग मेथड, याला अँड कॅलरीमीटर असं सुद्धा म्हणतात. आता तुम्हाला माहिती आहे हे जे युनिट आहे ते काय आहे, कॅलरी आहे. मग कॅलरीमीटर म्हणजेच कॅलरी मापी द्वारे आपण हे हीट एक्सचेंज प्रिन्सिपल समजून घेऊ शकतो. कसं आहे ते बघा एकदा. द स्पेसिफिक हीट ऑफ एन ऑब्जेक्ट can be measured by using the mixing method. For this, calorimeter is used. You have learned about the calorimeter in the previous standard.
if a hot solid object is put in the water in a calorimeter, heat exchange between the hot object and the water and calorimeter start. This continues till the temperature of the solid object, water and calorimeter becomes equal. बघा पुन्हा एकदा समजून घ्या काय करायचं आपल्याला. जेव्हा तुम्हाला स्पेसिफिक हीट कॅपॅसिटी किंवा स्पेसिफिक हीट मोजायची असते तेव्हा तुम्ही याला मिक्सिंग मेथडने मोजू शकता. याच्यासाठी तुम्हाला काय पाहिजे तर कॅलरीमीटर पाहिजे आणि त्याच्यानंतर त्या कॅलरीमीटरची माहिती तुम्हाला मागच्याच इयत्तेला मिळालेली आहे. त्याच्यानंतर तुम्ही काय करणार, तुम्ही हॉट सॉलिड ऑब्जेक्ट घेणार आणि त्याला पाण्यामध्ये ठेवणार ज्याच्यात कॅलरीमीटर ठेवलेला आहे. आता हीट एक्सचेंज सुरू होईल कोणाकोणामध्ये, त्या हॉट ऑब्जेक्ट त्या पाण्याला, जे पाण्याचं नॉर्मल टेम्परेचर आहे त्या पाण्याला ती उष्णता देईल आणि सोबतच काय करेल त्या कॅलरीमीटरला पण उष्णता देईल. मग आता ती उष्णता तोपर्यंत तो हॉट ऑब्जेक्ट देत राहील जोपर्यंत त्या तिघांचं तापमान सारखं होणार नाही. कोणाकोणाचं तर कॅलरीमीटरचं, पाण्याचं आणि त्या हॉट ऑब्जेक्टचं जो तुम्ही ठेवलेला आहे त्या पाण्यामध्ये. बरोबर ना. मग याच्यावरून आपल्याला काय मिळतं, देअरफॉर heat loss by the solid object is equal to heat gain by the water in calorimeter plus heat gain by the calorimeter. मग त्या सॉलिड ऑब्जेक्टने सोडलेली उष्णता बरोबर काय तर वॉटरने गेन केलेली उष्णता ज्याच्यात कॅलरीमीटर आहे आणि त्या कॅलरीमीटरने गेन केलेली उष्णता, या दोघांची बेरीज. आलं लक्षामध्ये. तर बघा मित्रांनो, स्पेसिफिक हीट मेजरमेंट करण्यासाठी तुम्हाला कॅलरीमीटर पाहिजे. कॅलरीमीटर बद्दल माहिती तुम्ही मागच्या इयत्तेमध्ये शिकलेले आहात. याच्यासाठी एक सोपा एक्सपेरिमेंट आहे. काय करायचं, एक बिकर घ्यायचं, त्याच्यामध्ये पाणी घ्यायचं आणि त्याच्यामध्ये कॅलरीमीटर बुडवून ठेवायचं. त्याच्यानंतर तुम्ही काय करायचं, हॉट ऑब्जेक्ट ज्याची तुम्हाला स्पेसिफिक हीट मोजायची आहे, तर तो हॉट ऑब्जेक्ट व्हॉट एव्हर टेम्परेचर इट इज तो काय करायचा त्या पाण्यामध्ये टाकायचा. आता पाण्यामध्ये टाकल्यानंतर होईल काय, तो हॉट ऑब्जेक्ट त्या पाण्याला, जे की नॉर्मल टेम्परेचर आहे 12-13 डिग्री सेल्सिअस, त्या पाण्याला तो उष्णता देईल. आता अर्थातच पाणी उष्णता शोषून घेईल आणि त्याच्यासोबतच त्याच्यामध्ये ठेवलेला जो कॅलरीमीटर आहे तो सुद्धा उष्णता शोषून घेईल, है की नाही. म्हणजेच काय तर त्या ऑब्जेक्टने सोडलेली उष्णता, दिलेली उष्णता, लॉस केलेली उष्णता बरोबर पाण्याने शोषलेली उष्णता की ज्याच्यात कॅलरीमीटर आहे अधिक त्या कॅलरीमीटरने शोषलेली उष्णता बरोबर हे आपल्याला मिळतं. मग याचा फॉर्म्युला काय आहे है ना, एक सिंपल फॉर्म्युला याच्यापासून बनतो. तो फॉर्म्युला आपण घेणार आहोत, पण कधी, पुढच्या लेक्चरला. ठीक आहे. तर आजच्या लेक्चरला आपण हीट एक्सचेंज बघितलं. प्रिन्सिपल ऑफ हीट एक्सचेंज इज हीट एनर्जी लॉस बाय द हॉट ऑब्जेक्ट इज इक्वल टू हीट एनर्जी गेन बाय द कोल्ड ऑब्जेक्ट. बरोबर. आणि त्याच्यानंतर आपण घेतलं मेजरमेंट ऑफ स्पेसिफिक हीट बाय कॅलरीमीटर, आणि याला मिक्सिंग मेथड असं म्हणतात, कारण याच्यामध्ये तुम्ही हॉट ऑब्जेक्ट, कॅलरीमीटर आणि पाणी हे तिन्ही एकत्र मध्ये मिक्स करताय. आलं लक्षामध्ये. ठीक आहे. तर उद्याच्या लेक्चरला आपण याच्याबद्दल अजून जास्त माहिती घेऊ. तोपर्यंत घरातच राहा, सुरक्षित राहा आणि शिकत राहा. शिकणं थांबवू नका. धन्यवाद.